मित्रमंडळींनो नमस्कार. युवा मराठी चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता राणी जी असते राणी आणि इंद्र आता तिथे दोघे जण मेणबत्त्या लावलेले असतात. आता आबा ते म्हणतात की आम्ही एवढ्या प्रकाशामध्ये कसं झोपायचं. तर राणी म्हणते आबांना की आबा तुम्ही काळजी करू नका, मी सगळं विझवून टाकते, मग तुम्ही झोपा. आबा म्हणतात ठीक आहे, तोपर्यंत विझवा, मी बाहेर जाऊन येतो. आबा बाहेर जातात. राणी निंद्र आता दोघेच तिथे असतात. दोघेजण आता त्या मेणबत्त्या भिजवत असतात. दोघेजण त्याच्यावर फुंकर मारतात. इंद्र राणीजवळ येतो आणि राणी इंद्राजवळ आणि एकमेकाकडे बघून ते फुंकर मारतात. तर मालती म्हणते, अरे इंद्रा, पण तू झोपशील कुठे? आपण इथे तिघच जण झोपू ना. तर आता लगेच तिघच जण मावतील इथे. तर आता लगेच इंद्र म्हणतो की आई काळजी करू नको, मी बाहेर झोपेल. अगं नशीब लागतं एवढ्या मस्त प्रकाशात झोपायला, चांदण्या बघत बघत झोप यायला. त्यामुळं मी बाहेर झोपेल, तू काळजी करू नको. तर आता लगेच असं म्हणल्यावरती मालती म्हणते की अरे पण एकटा. तर आता लगेच म्हणतो की काय नाही भीती, तू गप्प बस, तू शांत बस, काहीच होत नाही मला, तू काळजी करू नको माझी, असं म्हणतो. आणि आता ती बाहेर येतो. राणी तिथे बाहेर झोपतात. तर आता सकाळी सकाळी राणी ते सगळे आवरतात आणि ते आवरत असतात. तर इकडे आता फॅक्टरीतले जे कामगार आहेत ते सगळे वस्तीतले कामगार ते फॅक्टरीत गेलेले असतात. पण त्यांना हवा तसा दर्जा ते लोक देत नाहीत. त्यांच्याशी खूप वाईट वागतात. जे हे आहे दादासाहेब महाडिक ते, आणि त्यांना काही पण बोलतात. त्यामुळं आता ते कामगार तिथून निघून येतात आणि इकडे आता घरी येतात आणि तिथे मोठ्या मोठ्याने मोर्चा करतात. म्हणतात की आबासाहेब महाडिक, आम्ही जाणार नाही आहे फॅक्टरीत, आम्ही जिथे आबा नाही तिथे आम्ही काम करणार नाही आहे, असं ते म्हणतात. आणि म्हणतात की आम्ही पुन्हा त्या फॅक्टरीत जाणार नाही, असं ते म्हणतात. आणि आता लगेच ते म्हणतात की आम्ही कधी जाणार नाही आहे त्या फॅक्टरीमध्ये, असं ते म्हणतात. आणि आता लगेच तिथे ज्या दादासाहेब महाडिक आहे, दादासाहेब महाडिक विक्रांत यांची गाडी येते. त्यांची गाडी आल्यावरती आता त्यांची गाडी येते आणि ते म्हणत असतात की आता काय करायचं आपण. ते म्हणतात की हे बघा, तुम्हाला कामगारांना विचारतात तुम्हाला यायचं आहे की नाही कामावर. तर ते म्हणतात की नाही, आम्ही नाही येणार कामावरती, आम्हाला नाही यायचं, असं म्हणतात. तर आता लगेच जे दादासाहेब महाडिक आहेत, तर गरज नाही आम्हाला, आम्ही दुसरे कामगार बघू, असं ते म्हणतात त्यांना. तर आता लगेच ते म्हणतात काय दुसरे कामगार बघता तुम्ही. तर ते म्हणतात की हो. तर आता लगेच ते म्हणतात की ठीक आहे. तर आता लगेच जे हे आहे राणी ती म्हणते की कसं काय बघता राहू तुम्ही दुसरे कामगार, अहो तुम्ही काही विचार करा ना, काय बोलताय तुम्ही, असं म्हणत असते. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा, खरंच सांगतोय आम्ही. आता जे ते दादासाहेब महाडिक आहेत ना, ते म्हणतात तिथं समोर येतात आणि म्हणतात की ए बघ बाजूला हो तू, चल, असं म्हणतात त्या इला राणीला. आणि काय ग, तुला कोणी बोलायला सांगितलंय मधी, असं राणीला बोलतात. आणि आता लगेच जी राणी आहे ती राणी म्हणत असते की हे बघा, शांत बसा तुम्ही, काही पण उगाच ओरडू नका. तर आता तेवढ्यात जो इंद्र आहे त्याला खूप राग येतो राणीला बोलल्यामुळे. तर जो इंद्र आहे तो इंद्र लगेच आता त्यांना त्या दादासाहेब महाडिकला लुटून देतो. तर आता बघूया पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.